नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नवीन एक टॉपिक शिकणार आहे. टॉपिकचं नाव आहे आर्क लेंथचे प्रकार आणि त्याचे इफेक्ट काय होईल त्या संबंधित आहे. तर साधारणतः तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला रोज मी आर्क वेल्डिंग संबंधी शिकवतो. आर्क वेल्डिंगची आपण प्रॅक्टिकल करतो. तर आर्क लेंथ म्हणजे काय सगळ्यात पहिलं शिकू की ही जॉब आहे. दोन जॉब तुम्ही ज्यावेळेस जोडत असता तरी तुम्हाला सांगितले की हा तुमचा इलेक्ट्रोड आहे, हा तुमचा फोल्डर आहे, बरोबर आहे. एवढं तर कळतंय की हा तुमचा जॉब आहे, वर्कपीस म्हणतो आपण त्याला. हा तुमचा हा फोल्डर आहे, हा तुमचा इलेक्ट्रोड, बरोबर आहे. आर्क लेंथ म्हणजे काय तुम्हाला काय सांगितलं मी की ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रोड तुमचा होल्डर टच करता जॉबला आणि वर उचलता, साधारणतः तुम्हाला तो अंतर काय सांगितलं होतं की 2 ते 4 किलोमीटर पर्यंत तुम्ही वर उचललं पाहिजे. आर्क लेंथ म्हणजे काय दुसरं काय नसून तुमचा जॉब, हा तुमचा जॉब आहे. जॉबचा जो टॉप सरफेस आणि तुमचा जो इलेक्ट्रोड आहे का, इलेक्ट्रोडचं पुढचं टोक याच्यातलं जे अंतर आहे, बरोबर आहे, हे अंतर आहे, त्या अंतराला आर्क लेंथ असं म्हणतो. अंतराला काय म्हणतात? आपल्या टॉपिकचं नाव काय? आर्क लेंथ चे प्रकार व त्याचे परिणाम. आर्क लेंथ म्हणजे कळलं. आर्क लेंथ म्हणजे काय? जॉबचा वरचा सरफेस, हा जॉब त्याचा वरचा सरफेस आणि हे तुमचं इलेक्ट्रोड किंवा तुमचा जो इलेक्ट्रोड रॉड आहे त्याचं पुढचं टोक याच्यातलं जे काय अंतर आहे त्याला आर्क लेंथ म्हणते. साधारणतः आपण रोजच्या वेळेमध्ये 2 ते 4 किलोमीटर पर्यंत आर्क लेंथ यूज करतो. आर्क लेंथचे मग पुढे प्रकार पडतात. 3 प्रकार आहेत साधे साधे. एक तर शॉर्ट आर्क लेंथ, दुसरा आहे मीडियम आर्क लेंथ, हा लॉंग आर्क लेंथ. आर्क लेंथ कसा ठरवायचा तर तुम्हाला वेगवेगळ्या जाडीचे इलेक्ट्रोड आहेत. 2.5 मिलीमीटर जाडीचा आहे, तुम्ही जो रोजचा वापरता 3.14 चा आहे, त्याच्यापुढे 4 mm चा इलेक्ट्रोड असतो, 5 mm चा आहे आणि शेवट 6 mm चा इलेक्ट्रोड असतो. इलेक्ट्रोड तुम्ही कसं करता? हा इलेक्ट्रोड आहे, बरोबर आहे, की तुमच्या समोर स्टब एंड असतो, हा स्टब एंड असतो, त्याचा तुम्ही व्यास मोजलेला आहे की त्याच्यावरती कोटिंग आहे, ते तर माहिती आहे. त्याच्यावरती तुम्हाला फ्लक्सचं कोटिंग दिले इलेक्ट्रोडच्या वर. त्याच्या समोरची टोक आहे त्याला स्टब एंड असं म्हणतात, मग तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या स्टब एंडचा आपण व्यास मोजतो. व्यास म्हणजे करतो हा त्याचा समोरचा टोक आहे, ते जे काय अंतर आहे त्याला व्यास म्हणते. तो व्यास किती असतो आपल्या ह्याचा तर 3.14 जो रोज वापरतो आपण. सध्या 3.14 आणि 4 मिलीमीटर असे 2 इलेक्ट्रोड वापरतो. तर जॉबचा वरचा सरफेस आणि हा इलेक्ट्रोड यांच्यातलं जर ते अंतर, समजा तुम्ही 4 मिलीमीटरचा इलेक्ट्रोड वापरताय आणि ते जर अंतर 4 मिलीमीटर पेक्षा कमी ठेवलं म्हणजे जॉबला अगदी तुम्ही चिटकून जर इलेक्ट्रोड वापरताय, त्याचा अर्थ काय होते? आर्क लेंथ शॉर्ट म्हणजे काय? कमी, म्हणजे 4 मिलीमीटर पेक्षा कमी, म्हणजे तुम्ही अगदी जॉबला चिटकवताय इलेक्ट्रोड तुमचा, तर त्याला शॉर्ट आर्क लेंथ म्हणते. ते जर अंतर तुम्ही 4 मिलीमीटर ठेवलं तर त्याला मीडियम आर्क लेंथ किंवा करेक्ट आर्क लेंथ. 4 मिलीमीटर पेक्षा वर उचललं म्हणजे अंतर जास्त झालं, बरोबर. लॉंग याचा अर्थ कळते का तुम्हाला? लॉंग हे तुमचा जॉब आहे, हा होल्डर इलेक्ट्रोड, तुम्ही जास्त जेवढं उचलेल, समजा 4 मिलीमीटरचा रॉड वापरताय, 4 मिलीमीटर पेक्षा वर उचलताय त्याला लॉंग आर्क लेंथ म्हणतो. म्हणजे 3 आर्क लेंथचे 3 प्रकार आहेत. शॉर्ट झाली, दुसरं मीडियम झालं, तिसरं लॉंग झालं. त्याच्यात आर्क लेंथ किती असती? कमी असती. कशापेक्षा? तुमच्या डायमीटर पेक्षा. त्याच्यात आर्क लेंथ बरोबर असते. त्याच्यात आर्क लेंथ तुमच्या इलेक्ट्रोडच्या डायमीटर पेक्षा जास्त. 3 आर्क लेंथ झाल्या, त्याचे परिणाम काय होतील ते आता बघायचं आपल्याला. जर लॉंग आर्क लेंथ वापरली आपण, म्हणजे समजा आपण जॉब पासून रॉड वरती जसं उचलू तसं गुणगुण आवाज, वेगळा आवाज आपल्याला यायला चालू होईल. त्याचबरोबर ती जी काही आर्क तयार होणार आहे तो स्टेबल नसणार आहे, म्हणजे कधीही विझलतो, कंटिन्यू आर्क राहणार नाही.
याच्या पुढे काय होईल की मेटलचं ऑक्सिडेशन होईल, म्हणजे जो तुमचा जॉब आहे त्याचं ऑक्सिडेशन होईल, जेणेकरून तो जॉब लवकरात लवकर खराब होईल किंवा जो आपला जो वेल्ड करणार आहे त्याची क्वालिटी राहणार नाही. आणि दुसरे एक आहे पेनिट्रेशन, जे तुम्हाला मागे शिकवले. पेनिट्रेशन म्हणजे काय की हा तुमचा जॉब आहे, तुम्ही 2 जॉब करत आहात, ही जॉबची जाडी आहे बरोबर आहे, थिकनेस त्याला टी म्हणतात, ही जॉबची लांबी आहे एल. तुम्ही इथून वेल्डिंग करताय, हात वेल्डिंग करताय म्हणजे काय आहे, दोन्हीच्या मधला गॅप भरताय. पेनिट्रेशन म्हणजे काय की सर्वात शेवटपर्यंत तुमची जी काही इलेक्ट्रोडची उष्णता आहे ती पोहोचते का नाही. कधी कधी तुम्ही जॉब करताना बघताय की जॉब वरच्या बाजूला चिटकलेला दिसतो, खालून बघितलं तर उलट्या बाजूला मोकळा दिसतो बरोबर. याचा अर्थ काय, तुम्ही योग्य आर्क लेन्थचा वापर केलेला नाही. जर लॉंग आर्क लेन्थ वापरली, समजा हे अंतर जर जास्त असेल तर काय होईल, फक्त वरचा भाग वितळला जाईल, खालचा भाग तसंच राहील, म्हणजे पेनिट्रेशन मिळणार नाही. पेनिट्रेशन म्हणजे काय की उष्णता खालीपर्यंत पोहोचली का नाही. त्याच्या पुढे स्पॅटर्स म्हणून एक सांगितलं होतं की तुम्ही ज्या वेल्डिंग करताय स्पॅटर्स उडतात, तर 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 आवाज होऊन जी काही अशुद्धी पसरते त्याला स्पॅटर्स म्हणतात. मग याच्यात काय सांगितलं, लॉंग आर्किंग गुणगुण आवाज येते, गुणगुण आवाज, नंतर स्पॅटर्स, नंतर कमी पेनिट्रेशन, मोठे आहे. जर तेच आपण शॉर्ट आर्क लेन्थ वापरली, शॉर्ट आर्क लेन्थ म्हणजे अगदी जॉबला चिपकून जर तुमचा होल्डर झाला तर शॉर्ट आर्क लेन्थ म्हणते. शॉर्ट आर्क लेन्थच्या वेळेस पॉपअप असा आवाज येईल, फट 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 असा आवाज येईल, पॉपअप साऊंड येईल, पॉपअप आवाज. त्याच्यात काय होईल, जॉबच्या तुम्ही अगदी इलेक्ट्रोड जॉबला चिपकून ठेवलं त्यामुळे जास्तीत जास्त करंट फ्लो होईल आणि उष्णता जास्तीत जास्त होईल, त्यामुळे हाय पेनिट्रेशन होईल, अगदी जॉबचं खालीपर्यंत इकडे पण भरून जाईल, म्हणजे अधिक पेनिट्रेशन. लॉंग मध्ये काय असतं, कमी पेनिट्रेशन, त्याच्यात अधिक पेनिट्रेशन. आवाज स्पॅटर्स, स्पॅटर्सची संख्या याच्यात कमी होईल स्पॅटर्स. आणि या दोन्हीच्या मध्ये मीडियम आहे, म्हणजे अपेक्षित आहे स्टँडर्ड कुठला आहे तर मीडियम. जेवढा जॉबचा इलेक्ट्रोडचा तुमचा डायमीटर आहे तेवढ्याच आर्क लेन्थ यूज करणं अपेक्षित आहे. आर्क लेन्थ जर सामान्य आर्क लेन्थ केलं तर आपल्याला तीक्ष्ण कर्कश आवाज येतो, तीक्ष्ण कर्कश असा आवाज येतो. स्पॅटर्स कमी प्रमाणात होतात. अधिक पेनिट्रेशन किंवा कमी पेनिट्रेशन किंवा योग्य प्रमाणात पेनिट्रेशन होते, त्याच्यामुळे आपल्या वेल्डची क्वालिटी सुधारते, जो वेल्ड तयार करण्यात त्याची क्वालिटी सुधारते. आता याची वापर काय आहे तर मध्यम म्हणजे मीडियम किंवा सामान्य आर्क लेन्थ वापरून आपण माइल्ड स्टील आपलं जे रेग्युलर आपण वेल्डिंग करतो ते करू शकतो. त्याचबरोबर अंडरकट साठी शॉर्ट आर्क लेन्थ वापरावी. लॉंग म्हणजे याचा घेऊ शकतो की उदाहरण म्हणजे तर MS साठी वेल्डिंग, त्यानंतर अंडरकट यासाठी पण वापरू शकतो. त्याच्यामध्ये आहे लॉंग आर्क लेन्थचा वापर कधी करता येतात, प्लग आणि स्लॉट वेल्डिंग मध्ये करतात. प्लग आणि स्लॉट वेल्डिंग आपण पुढच्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. किंवा एखाद्या वेळेस जर आर्क तुम्ही हे करता वेल्डिंग करता तर आर्क बंद नाही तर त्यावेळेस लगेच आर्क पेटवण्यासाठी पण आपण लॉंग आर्क लेन्थ वापरू शकतो. सहसा मीडियम आर्क लेन्थ वापरणं अपेक्षित आहे, किंवा स्टँडर्ड आर्क लेन्थ आहे. दोन्ही शॉर्ट आणि लॉंग वापरल्यामुळे तुम्ही जो काही वेल्ड तयार करता त्यात दोष उत्पन्न होऊ शकतो. आणि लहान आर्क लेन्थ आहे ती रूट रन मारण्यासाठी जे काय होतं, तुमचे 2 जॉब आहेत त्यांची थिकनेस फार जास्त आहे, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, इथून वेल्डिंग चालू करावं लागतं, खालून सगळ्यात पहिल्यांदा खालच्या बाजूला वेल्डिंग करावं लागतं. मग इथून असे रन मारतात, म्हणजे हा पहिला रन झाला, एवढा जॉबच्या मधला गॅप झालेला, नंतर हा दुसरा रन मारला, हा तिसरा मारला आणि हा चौथा मारला. शॉर्ट आर्क लेन्थ कधी वापरायची, रूट रन मारण्यासाठी, पहिला रन मारण्यासाठी, जेणेकरून इथलं मटेरियल आहे ती जास्तीत जास्त. शॉर्ट आर्क लेन्थ मध्ये काय सांगितलं की आर्क म्हणजे इलेक्ट्रोड अगदी जॉबच्या चिपकून जातात, जेणेकरून जास्तीत जास्त करंट फ्लो होऊन
अधिकाधिक उष्णता तयार होते. त्यामुळे शॉर्ट आतपर्यंत तुम्ही वापरला तर इथला जो सर्वात शेवटचा तळाचा भाग आहे जॉबचा तो विसरून पहिल्यांदा तुमचा स्ट्रॉंग बॉन्ड तयार